इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे एक निश्चित सांगायला हवं की देशासाठीच एक आदर्श रुजू व्यक्तिमत्वाचा सभ्य शालीन अशा स्वरूपाचा उद्योगपती आपल्यातनं गेला असं म्हणावं लागेल. भारतीय समाजात संपत्ती निर्मितीविषयी एकंदरच फारशी प्रेमाची भावना नसताना हो या समाजाच्या गरजा लक्षात घेत टाटा समूहाने जो स्वतःचा उद्योग विस्तार केला त्याच्यामध्ये जे.आर.डी. टाटांनंतर सगळ्यात मोठं योगदान हे रतन टाटा यांचं होतं. सगळ्यात पहिले टाटा होते फिरोज टाटा, जमशेदजी जीजीबॉय त्यांच्या आधीचे टाटा. त्यांनी एकंदर नुसती मांडणी केली पण त्यांना दुर्दैवाने स्वतःच्या उद्योगाचा विस्तार ते पाहू शकले नाहीत. त्याच्यानंतर जे.आर.डी. नावाने ओळखले जाणारे टाटा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती उद्योग विस्तार केला. पण त्यांच्यानंतर म्हणजे जे.आर.डींच्या काळातला टाटाचा उद्योग विस्तार हा एका अर्थी मोठ्या प्रचंड बगीच्यासारखा होता की ज्याला तसा नीट आकार नव्हता. प्रत्येक ठिकाणी टाटा समूह म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वावरत होता, बहरत होता. पण रतन टाटांनी मात्र त्याला अतिशय छान आखीव रेखीव नेटकं स्वरूप दिलं आणि ब्रँड टाटा नावाचा जो एक प्रकार उदयाला आला तो रतन टाटांच्या काळापासून उदयाला आला. टाटा समूहातल्या सुद्धा कंपन्यांना टाटा हे नाव लावण्यासाठी एक मूल्य आकारण्याचं आणि त्याच्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. त्यावेळेला त्यावर खूप मोठी टीका झाली पण ते काम किती द्रष्ट होतं हे आता त्याच्यामधून लक्षात येईल. आणि त्याच्या बरोबरीनं ज्या काही जागतिक पातळीवरती टाटा समूहाच्या कंपन्या विस्तारल्या गेल्या म्हणजे जे.एल.आर. जी जगवार लँड रोवर ही कंपनी होती ती आता भारतीय आहे, ती रतन टाटांमुळे आली. स्टील कंपनी कोरस ही रतन टाटांमुळे या भारतामध्ये आली. त्याच वेळेला डोकोमोचा प्रयोग पुढे दुर्दैवाने केंद्र सरकारच्या धोरणांच्या बदलामुळे तो फसला पण हे प्रयोग सुद्धा रतन टाटा यांनी केले. त्यामुळे भारतीय उद्योग विश्वाचं अतिशय एक प्रेमळ सोज्वळ स्वरूप रतन टाटांच्या मध्ये होतं. याच्या पुढे ते असणार नाही ही एका अर्थाने खूपच दुःखद अशी घटना असेल. खर तर नफा आणि तोटा याच्या पलीकडे पाहणारा एक उद्योगपती आणि ज्याच्याकडे सामाजिक भान देखील आहे असाही एक उद्योगपती म्हणून रतन टाटांकडे पाहिलं जातं. काय याची उदाहरणं तुम्ही सांगू शकाल किंवा वैशिष्ट्य सांगू शकाल? अनेक उदाहरणं सांगता येतील म्हणजे वैयक्तिक अनुभवातनं आणि एकंदर टाटा समूहाच्या जे काही आपण बघत आलेलो त्याच्यातनं सुद्धा. एक अगदी अलीकडचं महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला 2008 साली ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये तो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ताज हॉटेलच्या परिसरातले चणेफुटाणे विकणारे पण काही जखमी झाले होते. यांना शोधून शोधून रतन टाटांच्या आदेशानुसार शोधून त्यांना घरी जाऊन टाटा समूहानं मदत दिली. तर वास्तविक त्यांचा आणि टाटा समूहाचा काहीही व्यवहार नव्हता, काही देणं घेणं नव्हतं. पण आपल्या हॉटेलच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा या दहशतवादाची झळ बसलेली आहे त्याची एक जाण असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना अक्षरशः घरी जाऊन टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांनी मदत दिली. रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये यायचे तो एक अतिशय बघण्यासारखा सोहळा असायचा. त्यांची गाडी थांबली की त्या परिसरातले सगळे रस्त्यावरचे कुत्रे त्यांच्या स्वागताला तिथे आदराने जमायचे, प्रेमाने जमायचे आणि ते प्रत्येकाशी बोलत गप्पा मारत रतन टाटा आतमध्ये जायचे बॉम्बे हाऊसमध्ये आणि लिफ्टच्या पर्यंत हे कुत्रे त्यांच्या बरोबर असायचे आणि त्या कुत्र्यानं कधीही मज्जाव केला जायचा नाही. आणि रतन टाटा आले म्हणून चला साहेब आले बाजूला वा, लिफ्ट त्यांच्यासाठी राखीवे वगैरे असं कधीही असायचं नाही. इतर कोणत्याही सामान्य प्रवाशासारखेच ते त्या लिफ्टमधून जायचे. आणि मग नंतर जेव्हा हे कुत्र्यांची संख्या वाढली आणि आकारही म्हणजे आकारमाने त्यांचे ते मोठे झाले तेव्हा त्यांच्यासाठी त्या तळमजल्यावरती रतन टाटांच्या आदेशानुसार एक व्यवस्था केली गेली आणि हे कुत्रे मग त्या टाटा समूहाच्या जे मुख्यालय आहे बॉम्बे हाऊस त्याचे पाहुणे म्हणून कायमस्वरूपी तिथे त्यांची व्यवस्था केली गेली. शेवटचा त्यांचा अतिशय महत्वाचा उपक्रम जो अगदी काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आकारास आला तो म्हणजे स्वतःच्या पैशातनं त्यांनी महालक्ष्मीला कुत्र्या मांजरांसाठी प्राण्यांसाठी एक प्रचंड मोठं रुग्णालय सुरू केलं. भारतात कायद्यानुसार रात्री प्राण्या रुग्णाला दाखल करून घेता येईल
अशी सोय नव्हती, कायद्याने बंदी होती. ते फक्त सरकारी रुग्णालयातच ती सोय होती. रतन टाटांनी त्या प्रयत्नामुळे तो नियम बदलला गेला आणि त्यांनी स्वतःच्या पैशातनं महालक्ष्मीला अतिशय भव्य अशा स्वरूपाचं स्वापदांसाठीचं रुग्णालय सुरू केलं. त्यामुळे समूहाचा निर्णय असो, व्यापारी निर्णय असो, आर्थिक निर्णय असो, मानवी भावभावना आणि मानवी नातेसंबंध यांना त्यांनी कायमच मदत केली. मला एक प्रसंग आठवतोय माझ्या पुस्तकाच्या निमित्तानं, जेव्हा त्यांना ती तिसरी मुलाखत देणार होते. त्या मुलाखतीनंतर त्या मुलाखती दरम्यान ते सतत अस्वस्थ होते आणि सारखे 2-2 मिनिटांनी असे फोन करत होते की काय काय करायचं, काय नाही वगैरे वगैरे. मला कळेना ते. त्याच्यानंतर त्यांना शेवटी विचारलं की काय नक्की काय गडबड काय आहे. तर त्यांचा कुत्रा आजारी होता त्या दिवशी आणि त्याच रात्री त्यांना सिंगापूरला जायचं होतं. तर ते त्याची सगळी व्यवस्था करून ते सिंगापूरला गेले. टाटा सिंगापूर एअरलाईनचा महत्वाचा करार त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी झाला आणि विस्तारा एअरलाईन जन्माला आली. पण एक भली मोठी कंपनी जन्माला येत असताना त्यांना काळजी लागून राहिलेली होती आपल्या घरातल्या कुत्र्याची. आणि असा अतिशय एक ज्याला निगर्वी म्हणता येईल, ज्याला सालस म्हणता येईल, असा अतिशय म्हणजे भारतीय मानसिकतेला साथ घालेल अशा स्वरूपाचा एक सज्जन म्हणता येईल असा उद्योगपती. मुळात असे उद्योगपती फारच कमी आहेत, मिळत आहेत. त्याच्यामध्ये रतन टाटा एक होते, असं आपल्याला त्या निमित्तानं त्यांच्या आठवणी जागवता म्हणता येईल. गिरीशजी, आपले आभार. आपण या सविस्तर आठवणी रतन टाटांच्या जागवल्यात आणि एक प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल. तर एक मोठी बातमी आहे. उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कसे होते रतन टाटा? शांत स्वभाव आणि मृदुवाणी, अजातशत्रू व्यक्तिमत्व, समाजातील सर्व प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचे उत्तम संबंध होते. व्यवसाय करताना समाजाचा विसर पडता कामा नये असं ते नेहमी सांगत असत. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं करता येईल यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे. टाटांचं उत्पादन म्हणजे फसवणूक अशक्य ही भावना दृढ करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता. 26/11च्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक फेरीवाल्यांना त्यांनी महागड्या रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून घेतले. टाटा समूहातील कुठल्याही कॅन्टीनमध्ये ते गेले तर ते रांगेत उभे राहून जेवण घ्यायचे. गाड्या, विमानं आणि वाचनाची त्यांना विशेष आवड होती. शिपाई असो, ड्रायव्हर असो किंवा कुठलाही कर्मचारी, त्याला समान न्यायानं वागवायचं, सन्मानानं वागवायचं, हे रतन टाटांचं आचरण होतं. टाटा समूहाचे तब्बल 22 वर्ष अध्यक्ष असूनही शेवटपर्यंत दुमजली घरात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांना श्वानांची विशेष आवड होती. टाटा समूहाचं मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या आणि जे पाळीव नाही आहेत अशा कुत्र्यांचा वावर मुक्त होता. आपला सहकारी ABP माझाचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत फोन लाईनवर नाही. अभिषेक, या संदर्भात आणखी काही माहिती मिळते का? आताच जर पाहायचं तर जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे त्यांच्याकडनं देखील या संदर्भात कन्फर्मेशन देण्यात आलेलं आहे की रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. एकूणच PM प्रोटोकॉल देखील असतो. उद्याला PMचे अनेक कार्यक्रम देखील असतात, एकूण आहेत आणि त्यामुळेच अद्यापपर्यंत या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे ती अजून उपलब्ध झालेली नाही आहे. आताच जर पाहायचं तर जे स्टेटमेंट आहे N. चंद्रशेखर यांच्याकडनं एक स्टेटमेंट जे आहे ते आता सध्याला जारी करण्यात आलेलं आहे. रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे या संदर्भात माहिती जी आहे ती अधिकृतरित्या
टाटा ग्रुपकडनं देण्यात आलेली आहे. एकूणच हे संपूर्ण स्टेटमेंट जर का पाहायचं तर जे टाटा सन्सचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं हे स्टेटमेंट आता जारी करण्यात आलेलं आहे. टाटांचा जर का पूर्ण हा प्रवास पाहायचा तर एकूण टाटा स्टीलपासून हा त्यांचा प्रवास आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतो. चेअरमन पदी ते जातात. त्यानंतर इंडिका नावाची आपण गाडी जी पाहतो आहे ती कुठंतरी त्यांचं पहिलं स्वप्न म्हणावं लागेल. संपूर्ण भारतीय बनावटीची ही गाडी आपण पाहिलेली आहे, ज्यात